एकत्रित जमलो आहोत परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, कारण आपला जिवंत परमेश्वर हा स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. कारण तोच आपल्याला सांभाळतो, तो आपली काळजी घेतो आणि तो आपली हर एक गरज पूर्ण करतो. तर भाऊ बहिणींनो, आपण सगळेजण मिळून परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाचा गौरव करूया. सगळेजण आपले हात वडिलांकडे उचलूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद ईश्वर, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, हालेलुया. हालेलुया.
धन्यवाद देतो. हे सगळेजण जे हा व्हिडिओ बघतायत तुमचं प्रभू येशू मसीहच्या नावाने स्वागत करते. जसं आपण या लॉकडाऊन मध्ये आहे भाऊ बहिणींनो, आपण बघतोय हे परमेश्वराने आम्हाला सर्वांना सुरक्षित ठेवलंय, सांभाळून ठेवलंय आणि तो बोलतोय सर्वांसोबत. त्याने ही खास वेळ निवडली आहे भाऊ बहिणींनो तुमच्यासोबत आणि आमच्यासोबत बोलण्यासाठी. आशा करते की तुम्ही परमेश्वराचा आवाज ऐकता आहात आणि त्याच्या आवाजानुसार तुमचा जीवन तुम्ही चालता आहात. आपण आपल्या हात उचलूया त्या परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊ. कारण जसं एक गीत सांगतं, अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ती मुझको दी. आणि त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्याला भरलं आहे. मागच्या रविवारी त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिला आहे, त्याचं सामर्थ्याने भरलं आहे. त्याच्या पुत्र येशूच्या नावाची गवाही देण्यासाठी भाव बहिणी तुला धन्यवाद देते. तुझा एकुलता पुत्र येशू आमच्यासाठी पाठवलंस परमेश्वरा. तुला धन्यवाद देते परमेश्वरा. तुला 2-3 महिने तू या पूर्ण पृथ्वीवर तू हा लॉकडाऊन घेऊन आणलास परमेश्वरा. तू ही वेळ ठरवली परमेश्वरा, आमच्यासोबत तू भेटलास परमेश्वरा, तू आमच्यासोबत संगती केलीस. तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू. तू या दिवसामध्ये आम्हाला खूप शिकवलंयस परमेश्वरा, खूप प्रगटीकरण दिलेस परमेश्वर, कार्य केलंय परमेश्वर. जे अशक्य आहे ते तू आमच्यामध्ये शक्य केलंय आणि आम्ही याची गवाही देतो माझ्या परमेश्वर. तुला मी धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभू. प्रार्थना करते पुढची वेळ तुझ्या हाती सोपली. जसं आम्ही तुझं वचन ऐकणार, उघड आमचे डोळे, आमचे कान, आमची बुद्धी तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझं वचन समजण्यासाठी. हे सगळे लोक जे आमच्यासोबत जुळत आहेत परमेश्वर, मी प्रार्थना करते तुझा आशीष त्यांच्या जीवनामध्ये पण येऊ दे परमेश्वर. येशू मसीहच्या नावाने प्रार्थना करते. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरला ही वेळ दिली परमेश्वरचं वचन तुमच्या सगळ्यांच्या समोर घेऊन येण्यासाठी. प्रार्थना करूया आपण. प्रभू येशू मी धन्यवाद देतो या वेळासाठी आणि प्रार्थना करतो प्रभू आमच्या मन, आमचे कान, आमच्या हृदय उघड हे वचन ऐकण्यासाठी, समजण्यासाठी प्रभू आणि आपल्या जीवनामध्ये फलदायक होण्यासाठी, फळ आणण्यासाठी करा. येशूच्या नावाने मागतो. धन्यवाद. संयम आपण लोक हा एक फळ आहे, परमेश्वरच्या वचनामध्ये दिलेला आहे. आणि संयम हा जो फळ आहे एकदम महत्वाचा आहे जीवनमध्ये. सगळं जे फळ आहे पण ह्या फळाचा एकदम महत्व आहे. कारण हा जर फळ नसला तर आपण आपला आत्मिक जीवन, आपला तारण आपण गमू शकतो. यामध्ये आज बघणार आहे हा आत्म्याचा फळ नसेल, जर आणणार नाही तर काय होईल. त्याच्यानंतर हा जर आत्म्याचा फळ आहे संयम, परमेश्वरचा आत्मा, त्याला कसं उत्पन्न करायचं, त्याला कसं वाढवायचं आणि कोण आहे परमेश्वरच्या वचनामध्ये या त्यांच्यामध्ये आपण पाहूया. हा फळ त्यांनी आणण्यामध्ये आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये आणलं आणि ते कसे टिकून राहिले आपण हे बघणार आहे. रोमियो 2 अध्याय वचन 7 वाचूया. नेटाने चांगले करत राहून गौरव, मान, अमरत्व मिळवण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंत काळचे जीवन देईल. परत एकदा वाचूया. नेटाने चांगले करत राहून गौरव, मान, अमरत्व मिळवण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंत काळचे जीवन देईल. हालेलुया. मराठीमध्ये शब्दाला आपण इंग्लिशमध्ये पेशन्स, पर्सिस्टन्स म्हणजे संयम जे आहे टिकून राहण्या त्याच्यामध्ये. पण कसा टिकून राहू, कारण संयम पाहिजे. पण आपण चांगला करणार आहे ते करत राहणे. आणि जेव्हा आपण चांगले करतो असं अपेक्षा आपण नाही ठेवली पाहिजे की मला लोक चांगले बोलतील, की मला लोक वाह करतील. लोक जेवढा आपण चांगला करणार, काही लोक आपल्या विरोधामध्ये पण येऊ शकतात, काही लोक आपली टीका पण करू शकतात, काही लोक आपला छळ पण करू शकतात, काही लोक आपला राग उचवण्याचा प्रयत्न करतील. पण वचनामध्ये जर पाहायला म्हणून सांगितलं हे संयम आहे असला पाहिजे आणि आपण जे करतो त्याच्यात आपण करत राहायला पाहिजे आणि टिकून राहायला पाहिजे. तरच आपला अनंतकाळ जीवन मिळेल. कारण जो मनुष्य असा करतो तो काय पाहतो, महिमा, आदर
मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आपण असं करत राहणार आणि हे कधी मिळणार जेव्हा आपण संयम आपल्या जीवनामध्ये आणला. आणि 1 Thessalonians 5:17 जो लोक संयम त्याच्यामध्ये नसणार ते प्रार्थनामध्ये पण टिकू राहू शकणार नाही. कारण वचनामध्ये लिहिलं आहे निरंतर प्रार्थना करत राहा. कारण ज्यावेळी आपण चांगलं करत असताना ज्यावेळी आपल्या विरोधामध्ये लोक येणारे आपल्या बाबतीत काय बोलत असतात, जर आपण ते सहन जर करणार नाही, संयम जर त्यावेळी जर ठेवणार नाही, जर मेंटली आपण जर डिस्टर्ब होणार तर आपण प्रार्थनामध्ये पण आपण राहू शकणार नाही. या आपण प्रार्थना पण सोडू शकतो. आपण काय फायदा प्रार्थना करून एवढं सगळं ऐकावं लागतं. दुसरी गोष्ट आपण हे पाहूया, जर आपल्या जीवनामध्ये आपण जर संयम आणणार नाही, ज्यांच्या जीवनामध्ये नाही, सर्व पहिलं काय करणार ते मनुष्य प्रार्थना सोडून देणार. दुसरी गोष्ट काय आपण पाहणार, तो मनुष्य विश्वासनीय राहणार नाही. म्हणजे शेवटपर्यंत तो माणूस राहणार नाही, तो मध्येच सोडून देईल. का सोडून देतो? कारण संयम नाही. आणि जे करत आहे तो टिकून राहणार नाही. कारण ते टिकून ठेवलं पाहिजे मजबूत. आणि वचनामध्ये लिहिलं आहे, गॅलेटियन्स 6:9 पण लिहिलं आहे, कंटाळू नका, धीर सोडू नका, चांगला करत आहे. आणि हृदयामध्ये पण कमजोर होऊ नका, डू नॉट लूज हार्ट, निराशा होऊ नका आणि दुःखी होऊ नका. हे कारण संयम हा जर फळ आणायचा आहे तर टिकून राहणं आवश्यक आहे आणि महत्वाचं आहे. हालेलुया. हे माझं म्हणणं आहे. एक समजून घ्या, कारण येशू पण म्हणतो जो शेवटपर्यंत टिकेल त्याचाच तोच वाचेल, त्याला तारण मिळेल. हा फळ आपल्यासाठी आणणं एकदम महत्वाचं आहे. या फळाची काय एकदम ही वैशिष्ट्य आहे की जर आपल्यामध्ये हा जर आणला नाही, आपण जर आपल्या जीवनामध्ये हा उत्पन्न केलं नाही, आपण प्रार्थना सोडू शकतो, चांगलं जे कार्य करतो तो सोडू शकतो, परमेश्वराची सेवा काय सोडू शकतो, खलिष्य सोडू शकतो. कारण ज्याच्यामध्ये संयम नाही तो कधी पण टिकून राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि आपण वचनामध्ये पण आता बघूया पुढे, हा जर फळ आणायचा आहे, हा जर माझ्या जीवनामध्ये हा जर फळ आणायचा आहे, हा फळ निर्माण करायचा आहे, हा जर फळ जर आणायचा आहे तर काय करावं लागेल? वचनामध्ये लिहिलं आहे, कोलोसेन्स 1 मध्ये लिहिलं, आपण वाचूया. वचन 23 मध्ये काय लिहिलं आहे, वाचूया. तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हाला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौत सेवक झालो. हालेलुया. काय पाहतो आपण? विश्वासामध्ये राहणे. हालेलुया. पहिल्या सगळ्यात गोष्ट विश्वासामध्ये कधी आपण राहू शकतो. ग्राउंडर म्हणजे जमिनीमध्ये कसं, जर झाडाचा मूळ जर जमिनीच्या आतमध्ये जर असेल तर झाड टिकून राहणार नाही. हालेलुया. जर माझा विश्वास प्रभूमध्ये मजबूत नाही, जरी मी विश्वास करत असेल, माझ्यामध्ये जर संयम नाही तर मी राहणार नाही. आणि ज्याच्यामध्ये संयम, जर माझ्यामध्ये जर संयम आणायचा आहे तर मला पहिली गोष्ट विश्वासात मध्ये राहावं लागेल. आणि जे मी चांगलं कार्य जे पण करतोय, प्रार्थना करत असेल, चांगलं कार्य सेवकाई करत असेल, या खलिशामध्ये जर जात असेल, तिथे जर टिकून राहण्याचं आहे तर संयम फळ आणणे हा महत्वाचा आहे. स्टेटफास्ट म्हणजे एकदम स्थिर पाहिजे विश्वास. आपला विश्वास जो आहे ना एकदम स्थिर पाहिजे, डगमगणारा नाही, हलणारा नाही. नॉट मूव्ह अवे फ्रॉम द होप, म्हणजे माझ्यावर जी आशा आहे प्रभूवर, ज्या वचनाद्वारे मला आशा आहे प्रभूवर, तो हल्ला नाही पाहिजे. कारण शेवटच्या दिवशी आपण जे राहतो, शेवटचे क्षण आहे,
आपण आपला विश्वास गमवू शकतो, विश्वास आपण सोडूनच शकतो. प्रेषित 2 अध्यायामध्ये पण लिहिलेलं आहे कसं, वचन 42, स्टेडफास्ट म्हणजे एकदम स्थिर राहा आणि करत राहा. स्थिर म्हणजे ते करत राहा, जरी किती संकट आले ते करत राहा, किती दुःख आले तर सहन करत राहा, पण ते करत राहा. आणि 3 वस्तू त्यामध्ये सांगितलं करत राहा. काय माहित आहे का, जे शिकवून दिलं, जे शिक्षण दिलं, ते शिक्षणामध्ये राहा. भाकरी जे कोरण्याचे ते करत राहा आणि प्रार्थना, निरंतर प्रार्थनामध्ये राहा. 3 वस्तू तो सांगतो करायला. काय की जे शिकवलं गेलं, जे वचन जे दिलं गेलं ते करत राहा. भाकरी जे तोडता, जे म्हणून तुम्ही घरामध्ये एक भाकरी तोडता ते करत राहा आणि निरंतर प्रार्थना जी करताय करत राहा. ते करणं आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी निरंतर त्या जीवनामध्ये फळ आणणे एकदम आवश्यक आहे. 1 कोरिन्थियन्स 15 अध्यायाच्या 58 मध्ये लिहिलं आहे, Therefore my beloved, be firm म्हणजे एकदम स्थिर राहा. Immovable म्हणजे हलू नका. काय लिहिलं, मजबूत स्थिर राहणे विश्वासामध्ये. कारण जेव्हा संयम हा फळ आपल्या जीवनामध्ये आपण आणायला जातो, जर आणायचा आहे स्थिर राहणे विश्वासामध्ये, स्थिर राहणे प्रार्थनामध्ये, स्थिर राहणे जे करण्याला आवश्यक आहे. इमोबल म्हणजे मला हलवण्याचा प्रयत्न केला जाईल की मी जे करतोय ते सोडण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सैतान प्रयत्न पूर्ण करेल. ज्याला जर आपण तो एक सहन करू शकत नाही की मी जे चांगलं करतोय ते करत राहा म्हणून तो सगळं प्रयत्न करणार मला ते हलवण्यासाठी, तो सगळं प्रयत्न करणार मला ते सोडण्यासाठी. आणि ते जर सोडायचं नसेल तर मला विश्वासामध्ये स्थिर राहायला लागेल. पहिली सर्वात पहिली गोष्ट सगळं जे होतो हे सहन करावं लागेल. तर आपण प्रभूमध्ये जे पण करणार, लोक म्हणतील एवढा तू करतोय पण तुला मान मिळत नाही, एवढा तू करतो तुझे वावा पण तू करत नाही. लोक म्हणणारे सैतान कोणाला पण वापरू शकतो. मला हलणं म्हणून इलाज इमूव्ह म्हणजे हलू नका. जे पण करताय ते करत राहा, हलणं नाही, विश्वासामध्ये हलणं नाही. कारण जे काय होत आहे ते पाहून निराशा होऊ नका. ते पाहून आपण दुःखी पण नाही झालो पाहिजे आणि विश्वास पण तुटला नाही पाहिजे. कारण जे पण करतोय आपण जरी लोक म्हणतील, जरी नातेवाईक म्हणतील, जरी जवळचे बोलतील, काय फायदा. खूप लोक सोडून देतात. त्यांना वाटतं ह्या खलिशामध्ये काय फायदा राहून, मी एवढं काय केलं, काय अर्थ राहिला खलिशामध्ये राहून. एक खलिशा सोडल्यानंतर दुसऱ्या खलिशामध्ये तिसऱ्या खलिशामध्ये एक करतो, प्रभूला पण सोडून देतो. का? कारण संयम फळ जो आहे पाहण्याचा प्रयत्न नाही. जर संयम फळ आणायचा जो आणतो, एक लक्षात घ्या, जो पण फळ आणणार, प्रकटीकरण 3:21, जो मनुष्य हा संयम फळ जर आणायचा आहे, एक गोष्ट एकदम महत्वाची आहे. काय? परमेश्वराचे वचन या आज्ञाचं पालन एकदम महत्वाचं. जर आज्ञाचं पालन आणि वचन जर आपल्या पालन नसेल तर आपण म्हणू शकतो. आपण म्हणणार प्रकटीकरण 3 अध्याय वचन 21 मध्ये पण लिहिलं आहे. प्रकटीकरण 21 अध्याय वचन 7 मध्ये 2 गोष्ट येशू म्हणतो, जे आज्ञाचं पालन करतील आणि जे विजय मिळवतील. विजय कधी मिळवणार? जेव्हा संयम असेल. तर जे परिस्थिती येणार, जे दुःख येणार, जे त्रास येणार, त्याला सहन करून काही शब्द न बोलता वाचूया आपण प्रकटीकरण 3 अध्याय वचन 21. जो विजय मिळवेल त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन, ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. हालेलुया. काय पाहतो आपण? जो विजय मिळवेल, विजय मिळवण्यासाठी
स्थिर व्हावं लागतं. विजय मिळवण्यासाठी एकदम मजबूत उभा राहावं लागतं. हल्ला नाही पाहिजे विश्वास. नाही विश्वास माझा डगमगला पाहिजे. नाही मी निराशा व्हायला पाहिजे. जर मला परमेश्वरने बोलवलं आहे, जर परमेश्वरने मला त्या सेवकासाठी बोलवलं, जर परमेश्वरने मला ते कार्यासाठी बोलवलं, जर परमेश्वरचं माझ्या ज्या जीवनामध्ये बोलवलं आहे, हे करत राहणं एकदम महत्वाचं आहे. लोक काय पण म्हणतील, नातेवाईक काय पण म्हणतील, आजूबाजूचे लोक म्हणतील, मित्र म्हणतील, सेवक ऐकणारे लोक म्हणतील, जळण करतील, हे सगळं होणार. पण त्यामध्ये टिकून राहणे महत्वाचं आहे. लोक यामध्ये दुखवले जातात कधी कधी, त्यांना वाईट वाटतं, पण ते म्हणतात सोडून देतात. त्यांना काही खलिशा बरोबर नाही. येशू काय म्हणतो, मी पण विजय मिळवला. तो वचन जेव्हा द्यायला गेला, असं समजू नका की इस्रायल लोकांनी त्याला स्वीकारला, फॅरिसी लोकांनी त्याला नाही. ते नेहमी त्याच्या विरोध चुकी काढत होते. ते नेहमी त्याला शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत, ते त्याच्यामध्ये खूप काढण्याचा प्रयत्न करत, त्याला ते नेहमी टोचायचे, त्याला ते विरोधामध्ये बोलायचे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा अर्थ हे नाही तो म्हणाला की पिता आता हे खूप झाला, आता मी सोडून देतो, आता मी येतो, सोडून दुसऱ्या शहराला जातो, मी यहुदी लोकांना सोडतो, परमेश्वराला जाऊन बोलतो. नाही, तो टिकून राहायला शेवट, कारण त्याला परमेश्वरची इच्छा पुरा करायची होती, म्हणून तो टिकून राहायला शेवट. टिकून राहणे असं, टिकून राहायचं जर असेल बस, ते फळ आणण्यासाठी संयम महत्वाचा आहे. आणि संयम जर फळ आणायचं आहे, ते वाढलं पण पाहिजे. त्या स्तरवर नाही, ज्या स्तरवर आपण आहे, वाढलं पाहिजे. विश्वासामध्ये वाढलं पाहिजे, सेवेकाईमध्ये वाढलं पाहिजे, जे पण करतो त्यामध्ये वाढलं पाहिजे. ज्याच्यामध्ये फळ नाही, संयम, ते नाही परमेश्वरच्या पहिल्या गोष्ट काही नाही. परमेश्वर प्रार्थनामध्ये स्थिर राहतील, न विश्वासामध्ये स्थिर राहतील, न प्रभूच्या कार्यामध्ये स्थिर राहतील. ते एक खलिशातून दुसऱ्या खलिशा, दुसऱ्या खलिशातून दुसऱ्या खलिशा उड्या मारत राहतील. हे असू शकतो परमेश्वराला पण सोडून देतील. प्रकटीकरण 21:7 मध्ये येशू काय म्हणतो आपण बघूया या वर्षामध्ये. जो विजय मिळवतो त्याला या सर्व गोष्टी मिळतील. मी त्याचा देव होईल, मग तो माझा पुत्र होईल. हालेलुया. काय पाहतो आपण, जो विजय मिळवतो त्याला काय मिळेल, सर्व गोष्टी परमेश्वर द्यायला. येशूने पण विजय मिळवला, तर आपण त्याचे लेकर आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये दुःख आला, संकट आला, त्रास आले, लोक विरोधामध्ये आले, विरोधामध्ये बोलले, प्रकार न करता सहनशीलता, सहन करणे जे होते माझ्या जीवनामध्ये, आणि टिकून राहणं, तरच आपण संयमानं फळ आणतो. दोन गोष्टी लागतात. काय, सहन करणे. सहन करण्यासाठी काय लोक कधी कधी हे म्हणतात, काय मी आता किती सहन करू, आता माझ्या सहनाच्या पलीकडे झालं. वचनामध्ये गेला, जो सहन करेल तो शेवट करेल. जो मनुष्य सहन करेल तो परमेश्वरची इच्छा करेल. जो मनुष्य सहन करेल तोच फळ आणेल, संयम फळ घेणार. लोक खालती जरी पाडतील, लोक खालती जर पायावर खाली रोवतील, रोवून ते देणार, कारण उचलणारा कोण आहे, परमेश्वर आहे. पौलुस पुढे 2 कोरिंथस 11:24 मध्ये गीतो म्हणतो, मला 39 कोडे 5 वेळा जरा मागला गेला, त्याला संजयने मला एवढा त्रासामध्ये गेला, त्यांनी सोडला नाही, सहन केला, तो त्यांनी फळ आणलं. सर्वात महत्वाचं आहे, जेव्हा तो या गोष्टीने जातो पण तो सोडत नाही, म्हणत नाही मी प्रभू आता खूप झाला, मी 5 वेळा 39 कोड्याचे फटके खाले, मारले मला, आता मी नाही करणार, माझ्याकडे होणार नाही, मी अजून किती सहन करू, माझ्या अंगामध्ये ताकद नाही, म्हणजे हाड तुटले, अंग दुखतोय मला, मी काय करू. हा जीवन सहन करणे, टिकून राहणे. आणि आपण जर सहन करतोय तो आपल्या वचनामध्ये गेला, मला परमेश्वरपासून कोण वेगळं करू शकतो. जर मी सहन करत नाही, टिकून राहत नाही, तो नाव नक्कीच आणि निश्चित
परमेश्वर बनावे, परमेश्वर कसं मला वेगळं होऊन करते का? कारण मी सहन करत नाही आणि टिकून राहत नाही. त्यामुळे संयम हा फळ निर्माण होणार नाही, वाढलं पाहिजे. सहन किती करू, परमेश्वर एवढं पण सहन करायला नाही देणार की त्याच्यापर्यंत आपण समाजात पलीकडे, पण जेवढं पण होतो सहन करणं एकदम आवश्यक. पाऊलच पण म्हणतोय गॅलेटियन 2:2 मी की मी प्रभू येशू वधास्तंभावर मारला गेलेलो आहे, मी शरीरामध्ये जगत नाही, मी जगत नाही, प्रभू येशू माझ्याद्वारे जगतो, प्रभू येशू माझ्यामध्ये जगतोय. जे शरीरामध्ये जर मी जगतोय ते प्रभू येशूवर विश्वास मध्ये जगतोय की त्यांनी माझ्यावर प्रीती केली, माझ्यासाठी त्यांनी जीवन दिलं. जर मी शरीरामध्ये जगतोय तर मी निश्चित परमेश्वरा सोडून देणार नाही, सहन करणार नाही. जर तो प्रभू येशू त्यांनी सहन केला तो माझ्यामध्ये आहे तर मला पण कुठली गोष्ट अशक्य नाही, असंभव नाही की मी सहन नाही करू शकतो. सहन करायला शिकायला पाहिजे. सहन करून जेवढा पण होतोय टिकून राहणे एकदम महत्वाचं आहे. आपण घेऊया हिब्रू मध्ये पण लिहिलंय, आपण बघतो की प्रभू येशू एक उदाहरण आहे असं नाही. असं समजू नका की उदाहरण नाही. मी तुम्हाला एक पाऊलच आहे उदाहरण खूप आहे पण वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला कमी बोलतोय. एक आहे प्रभू येशूचा, आपण घेऊया हिब्रू 2:1-3 वाचूया. त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यातून निसटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते, आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अपमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते, तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली. काय पाहतो आपण इथे? रन विथ एन्ड्युरन्स, म्हणजे जे पण परमेश्वरी बोलत आहे, ज्यासाठी मला बोलत आहे ते सहन करत, जे पण होणार, जे पण सहन करायला सहन करत चालायला लागेल, धावावं लागेल. रन विथ पर्सिव्हरन्स लिहिलाय, काय? धावा सहन करिता, सहन करत धावावं लागेल, चालायला नाही लागेल, बसायला नाही लागेल, झोपायला नाही लागेल. सहन करणे ही सवय लावायची, तरच आपण जे परमेश्वरने आपल्याला बोलवलं आहे त्याला पूर्ण करू शकतो. तर आपल्या पुढे येशू पण पाहतो, तर सहन करत तो गेला. आणि काय पाहतो आपण? वधस्तंभावर त्यांनी सगळं काही सहन केले. त्यांनी वधस्तंभावर सहन केल्यामुळे त्याला परमेश्वराने दाहिने हातला बसवलं. जर तू आणि मी जर सहन करतो आणि सैम फळ आणतो, मी प्रभू येशू पण आपल्याला त्याच्या हाताकडे बसवणार नाही. काय लिहिलं आहे वचन 3 मध्ये? कन्सिडर हिम हू एंड्युअर्ड सच हॉस्टिलिटी फ्रॉम सिनर्स अगेन्स्ट हिमसेल्फ लिस्ट टू बिकम वेरी अँड डिस्करेज. काय त्यांनी एवढं सहन केलं कारण जे पापामध्ये राहणार होते, जे अविश्वासी होते, विरोधामध्ये आले, एवढे त्याच्या भयंकर विरोधामध्ये आपण त्यांनी सहन करून घेतले. तेव्हा आपण इकडे नाही सहन करून घेऊ, घरावाल्याकडनं नाही सहन करून घे, कलिष्यामध्ये जर आपण सहन करून नाही घेत तर आपण जगामध्ये कधी सहन नाही. कारण येशूने जे सहन केला ते जगापासून, जगाचे लोक, जे विश्वासी लोक, जे नातेवाईक भयंकर करतील. आणि हे समजून घ्यायला पाहिजे. प्रकटीकरण 2:30 मध्ये लिहिलाय की तुमची परीक्षा होणार. असं नाही लिहिलंय की परीक्षा होणार नाही, परीक्षा निश्चित होणार आहे. की मला जे परमेश्वरी बोलून आहे ते मी करतो का नाही,
जे साठी मला त्यांनी निवडलंय ते मी करतो का नाही, माझी परीक्षा होईल. जेव्हा माझी परीक्षा होईल तेव्हा मी विश्वासनीय राहील त्यावेळी मरेपर्यंत विश्वासनीय राहणे एकदम महत्वाचं आहे. ते कधी राहू शकतो म्हणजे जेव्हा माझ्यामध्ये संयम असतो. माझ्यामध्ये हा संयम हा जर फळ नसला तर मरेपर्यंत मी विश्वसनीय राहणार नाही. मी सोडत राहणार, एक खलिशा सोडणार, दुसऱ्या खलिशामध्ये उडी मारणार, तिसऱ्या खलिशामध्ये उडणार. या अक्षरशः आपण परमेश्वरला पण सोडून देऊ. म्हणजे परमेश्वरनी बोलवलं ते आणि जिकडे बोलवलं ते काम न करता मी माझ्या मनाला ते करेन. आणि एक शेवटचा एक वचन घेऊन मी बंद करतो. याकूब 1:वचन 2 ते 4 मध्ये दिलेलं आहे. पण वाचूया त्यामध्ये की जेव्हा पण परीक्षा येते आपल्या जीवनामध्ये आपण कसं ती परीक्षामध्ये आपण जायला पाहिजे. याकूब 1:1 वचन 2 ते 4. माझ्या बंधूंनो, ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळ्या परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा, कारण तुम्हाला माहित आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या, यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे. काय दिलं त्याच्यावर? टेस्टिंग ऑफ युअर फेथ. काय दिलंय? विश्वासाची परीक्षा होणार, म्हणजे नाही होणार असं दिलं नाही. आणि ती कशाप्रमाणे आणि कोणाद्वारे केलं ते परमेश्वरालाच माहित आहे. काय दिलं? प्रोड्युसर्स पेशन्स, धीर निर्माण होतो. आणि धीर निर्माण करण्यासाठी काय केलं? सहन करायला लागेल. जे काय होत आहे सगळं सहन, दुःख पण सहन करा. आणि विश्वासनामध्ये स्पष्ट दिलं आहे मरेपर्यंत विश्वास दे. काय दिलं आहे? फेथफुल अनटू डेथ. म्हणजे जरी मला मरावं लागेल, जरी माझा प्राण गेला, जरी माझा जीव गेला तरी मी सहन करेन. म्हणजे धीर जर माझ्यामध्ये उत्पन्न होतो, पूर्ण कार्य करेल, म्हणजे माझ्यामध्ये कुठलीही कमी नसते. हालेलुया. जर तुम्हाला पाहिजे वाटतं निराश झाले आहेत, परीक्षेमध्ये जात असतात, दुःखी झाले आहेत असं, कारण ह्यावेळी समाज ज्या परिस्थितीमध्ये जातो आपल्याला समजत नाही काय जर होतं आपल्या आजूबाजूला. खूप वेळा असं वाटतं, आपल्याला वाटतं की सोडून द्यावं, पण वचनामध्ये दिला ही मोल आपला नाही. जे पण होईल ते होऊ दे. प्रेम मनामध्ये निर्णय पक्का ठेवा. मी मरेपर्यंत विश्वासनीय राहील. कारण येशू म्हणतो जो धीर जर आहे आपल्यामध्ये, संयम जर आपल्यामध्ये आहे, माझं कारण त्यांच्या मनात. हालेलुया. सगळेजण म्हणतो काय छान असेल वधास्तंभाकडे येऊया. डोळे बंद करा. जे काही जीवनामध्ये झाला असेल, जे दुःख झाला असेल, जे त्रास झाला असेल, जे संकट आले असेल, सगळं सहन करत जो कोण व्यक्ती आहे ज्या जीवनामध्ये रचना करूया समाकडे या प्रभू येशू त्यांनी कसं सहन केलं. त्याच्या लोक विरोध आले, त्याचे निवडलेले शिष्य पण त्याला सोडून गेले. म्हणजे आई भाव बहीण कोणच नव्हते त्यावेळी, तो एकटा होता. ही परीक्षा असते, त्याच्या वेळी कोण नसतो आणि परमेश्वर असा होऊन देतो की पाहण्यासाठी की मी अशा परिस्थितीमध्ये काय करतो. अशा परिस्थितीमध्ये मग येशूने परमेश्वरला सोडला नाही. त्याची आई त्याला जवळ नव्हती त्यावेळी, त्याचे भाऊ बहीण कोण नव्हते, त्याचे शिष्य कोण नव्हते. येरुशलेममध्ये एवढे शिष्य लोकांना त्यांनी बरे केले, एक पण त्याच्या बाजूला नव्हता. सगळ्या विरोधामध्ये, सर्वांच्या विरोधामध्ये असं व्हायला असा मनामध्ये निर्णय करा. जसा पण येतो म्हणे
कुठलं असेल याचा मनामध्ये विचार येत असेल शरणाकडे करूया. तेरी पूरी हो जाए ख्वाबों में जीवन शेवटी परमेश्वर कुठे आहे सगळं लक्षात घ्या. परमेश्वर जवळ असतो. सगळं प्रयत्न त्याच्या चरणाकडे सोडा आणि सगळ्यांना क्षमा करा. त्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना क्षमा करा जे जे लोक दुःख देत आहेत, त्रास देत आहेत, संकट देत आहेत. सगळ्यांशी प्रेम करा. म्हणत असेल एक वेळ किती सहन करू प्रभू येशू एवढा तर तुम्ही सहन नाही करत. जसं तो आनंदित झाला. काय आनंदित झाला जेव्हा वधस्तंभावर त्याला थांबलं कारण त्यांनी पाहिलं ते आत्मे येणार आहे. त्याच्या मान्याने जे लोकांचं ताण त्याच्यावर त्याला आनंद होता. सर्व
जन्मायचं आहे, निर्माण करायचं आहे, उत्पन्न करायचं आहे, आणायचं आहे. जीवनामध्ये जे काय होत आहे त्या लोकांना परमेश्वरला धन्यवाद देणे. जे लोक पोचले आहेत परमेश्वरला धन्यवाद देणे. जे लोक खूप दिले त्या लोकांना परमेश्वरला धन्यवाद देणे. हे परमेश्वराला सांगा, प्रभू माझं जीवन मी तुला तुझ्या पायाकडे समर्पण करतो. जे तुला योग्य वाटतंय प्रभू कर माझ्या जीवनात.
परमेश्वरच्या प्रेमाने पाहतोय ते स्वर्ग उघडलेला आहे. परमेश्वर राहतोय प्रेम घरात या प्रेमाने परमेश्वरचा आत्मा परमेश्वरचा प्रेमाने आमच्या अंतःकरण हृदय भरतो घरी या प्रेमाने म्हणजे पवित्राच्या आत्माच्या द्वारे त्या प्रेमाने आपण प्रेम करू शकतो. जे लोक आपल्याला होत आहे त्रास देतात परमेश्वराचा प्रेम महान प्रेम आहे. मला त्या प्रेमाने भरूया त्या प्रेमाने जसा भरता स्वर्ग उघडलेला आहे. स्वर्ग उघडलेला परमेश्वर प्रेम तर बोलतोयच आहे आणि अभिषेक पण काढतोय. अभिषेक पण काढतोय. तो अभिषेक येतोय. तो अभिषेक येतो. अग्नीचा अभिषेक ह्या तो अभिषेक ह्या तो अभिषेक हो धन्यवाद. हरा त्या अभिषेकाने अग्नीचा अभिषेक आहे. तो अग्नीचा अभिषेक आहे. तो अग्नीचा अभिषेक आहे. सहन करणे केलं एवढं ते जात आहे. भरतो तुम्हाला प्रेमाने जसा भरतोय तसा तो अभिषेक म्हणून लावतो. निंदा करते त्या लोकांना धन्यवाद द्या प्रभूला. प्रभू या लोकांना मी धन्यवाद देतो. तुमच्या जीवनात भूल देण्यासाठी त्रास देण्यासाठी संकट देण्यासाठी मला निंदा करण्यासाठी छळ करण्यासाठी मला या लोकांना धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो प्रभू याचे पाप यांच्यावर करू नको. त्यांना क्षमा करा प्रभू. धन्यवाद द्या. धन्यवाद देऊया. जे लोक ऐकले जे लोक पण ऐकताय जे लोक ऑनलाईन ऐकतात स्पर्श करतोय. स्पर्श करतोय. तुम्हाला वाटतं मी सोडून देऊन सोडू नका. स्थिर व्हा. तुम्हाला स्पर्श करतोय. मला धीर देतोय. धीर देतोय. तुम्हाला अजून विश्वास सुंदर आहे.
इच्छा त्याचं कार्य करून त्यांनी आपल्याला बोलवलं आहे, त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे. मास्तरांनी नाही, आई वडिलांनी नाही, कोणी मनुष्याने नाही, परमेश्वर आहे. ज्याने तुम्हाला बोलवलं त्याला विश्वास नाही आणि विश्वास नाही. अग्नी तुला अनुभव होते का? अग्नीचा अभिषेक मी अनुभव करतो इकडे. अग्नीचा अभिषेक हा अनुभव होतोय. परमेश्वर म्हणतोय, पवित्र आत्माशी आम्ही उडतोय. अभिषेक परमेश्वर तुम्हाला सगळ्या लोकांना सांगू शकतो. जे लोक ऐकताय मला त्या धीराने, सामर्थ्याने, शक्तीने मला त्या जे बोलत आहे ते करण्यासाठी, जे बोलत आहे त्याचं विस्तार करण्यासाठी, जे रोज जीवनामध्ये विस्तार करण्यासाठी चालत राहायचं. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटची प्रार्थना करूया. यहोवा तुझे आशीष दे और तेरी रक्षा करे. यहोवा तुझ पर अपने मुख का प्रकाश चमकाए और अनुग्रह दे. यहोवा अपना मुख तेरी ओर करे और तुझे शांति दे. प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता सदा तुम पर हो.